समाजातील दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या योजना राबवताना येणाऱ्या अडचणींवर मात करून नियमांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जेव्हा शासकीय अधिकारी या योजना दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचवतात तेव्हा त्या व्यक्तींना होणारा आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो। त्यापेक्षा जास्त आनंद हा योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा अधिकारी जेव्हा सेवानिवृत्त होतो तेव्हा मागे वळून पाहताना दिव्यांग व्यक्तींसाठी जे काम केले त्याचे मला समाधान मिळते असं वक्तव्य निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांनी केलं आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचा जलद गतीने निपटारा व्हावा यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार 19 डिसेंबरपासून ठाणे महापालिकेत सुशासन प्रशासन गुड गव्हर्नन्स वीक 24 या सप्ताहाची सुरुवात झाली आहे। या मोहिमेअंतर्गत दिव्यांग व्यक्ती, विशेष शाळा, महिला आणि बालविकास कल्याणकारी योजना याबाबत माहितीपर चर्चासत्राचं आयोजन नरेंद्र बळाळ सभागृहात करण्यात आलं होतं। यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर तुषाबा शिंदे, संचालक प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग, भारत सरकार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी गणेश सांगळे, तहसीलदार किशोर मराठे, उमेश पाटील, उपायुक्त अनघा कदम, सहाय्यक आयुक्त दशरथ वाघमारे तसंच इतर अधिकारीही उपस्थित होते। दिव्यांगांच्या योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना एक वेगळाच आनंद मिळत असतो। अशा कामांची प्रसिद्धी जरी मिळाली नाही तरी त्याचा आनंददायी क्षण प्रत्येकाने वेचले पाहिजेत। प्रत्येक शासकीय अधिकारी कर्मचारी एरवी सर्व कामं करीत असतात, परंतु केंद्र शासनाने आयोजित केलेल्या प्रशासन गाव की ओर या उपक्रमाअंतर्गत सुशासन सप्ताहात नागरिकांच्या तसंच विशेष मुलांसाठी असलेल्या योजना व्यक्तींसाठी काम करण्याची संधी मिळाली। तसंच आपण सुशासन सप्ताहाचा एक भाग झाल्याचंही निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांनी नमूद केलं। यावेळी बालसंरक्षण अधिकारी रेखा हिरे यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती दिली। तसंच ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, समाज विकास विभागाचे दशरथ वाघमारे यांनी दिली। या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं दिव्यांग व्यक्ती, विविध संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते। सुशासन प्रशासन या सप्ताहात रविवारी 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत नरेंद्र बळाळ सभागृहात आस्थापना विषयक असलेल्या तक्रारींचं निराकरण करण्यात आलं। ज्या नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही त्यांनी आपल्या तक्रारी tmcgovernance@thanecity.gov.in या ईमेलवर अथवा 8657887101 या भ्रमणध्वनीवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवाव्यात असं आवाहन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले। राज्याच्या मंत्रिमंडळाचं नुकताच खातेवाटप करण्यात आलं असून राज्याच्या परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी आमदार प्रताप सरनाईक यांना देण्यात आली आहे। यानंतर त्यांनी लगेचच रविवारी सकाळी खोपट येथील बस स्थानकाचा आढावा घेतला। तत्कालीन मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी खोपट बस आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटनाप्रसंगी परिवहन सेवा, बस आगार आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्याकरिता काही सूचना दिल्या होत्या। या सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही हे पाहण्याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खोपट बस आगारास भेट देऊन तेथील सेवा, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत आढावा घेतला। प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी तसंच कर्मचाऱ्यांना कामाचं सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या। बस आगारात स्वच्छतागृह, प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उभारण्याचे त्यांनी निर्देश दिले। तसंच तेथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनाही त्यांनी निर्देश दिले। खोपट बस आगारातील अतिक्रमण तसंच गर्दुल्ले यांचा वावर त्वरित थांबवण्यात याव्यात अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून राज्यातील सर्वच बस आगारांना भेट तेथील नियोजन आणि समस्यांचा आढावा घेणार असल्याचंही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही।
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे जिल्ह्याच्या विकासात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा असल्यामुळे ठाण्याचं पालकमंत्री होण्याचा सर्वाधिकार त्यांचाच असून या शर्यतीतून आपण बाहेर असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले। पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच जबाबदारी स्वीकारतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे। 2014 ते 2022 पर्यंत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या काळात ठाणे जिल्ह्याने विकासाकडे झेप घेतली। एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जिल्ह्यातील विकासाला चालना मिळाली, त्यामुळे ठाण्याचे पालक म्हणून तेच योग्य असल्याचं सरनाईक यांनी सांगितले। ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गणेश नाईक आणि प्रताप सरनाईक असे 3 मंत्री आहेत। यापूर्वी 2022 मध्ये महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 2 मंत्रिपदं जिल्ह्याच्या वाटेला आली होती। मात्र पालकमंत्री ठाणे शहराचा नसल्यानं जिल्हा पोरका झाल्याची भावना होती, त्यामुळे ठाण्यातील स्थानिक पालकमंत्री व्हावा अशी मागणी होत आहे। यातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा सुरू होती, परंतु सर्व चर्चा निरर्थक असून एकनाथ शिंदे हेच पालकमंत्री व्हावेत अशा भावना असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केले। पारंपरिक वेशभूषा, पायांना आपसूक ठेका धरायला लावणारं लोकसंगीत आणि कोळी पद्धतीनं बनवलेल्या जेवणाची साथ यामुळे चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कलामंच आयोजित कोळी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय। यामध्ये ख्यातनाम लोकगीतं गायक नंदेश उमप यांनी केवळ उपस्थित न राहता आपली गायकी पेश केल्यानं या कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली। चेंदणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा चेंदणी बंदरावर दाखल झाल्यावर श्री आनंद भारती समाजाचे माजी अध्यक्ष सुभाष मोरेकर, सुभाष देवराम कोळी, कमल सुभाष कोळी, दिनकर कोळी, प्रमिला कोळी या दाम्पत्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कोळी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर स्थानिक गायक आणि लहान मोठ्या कलाकारांनी आपल्या नृत्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। या कोळी महोत्सवाचं औचित्य साधून विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं। त्यात वयाच्या 70नंतर सूक्ष्मजीवशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवणारे डॉक्टर दिलीप नाखवा, नोटरी पदावर नियुक्त झालेल्या ॲडव्होकेट अनुराधा टिल्लू, LLMची पदवीधर कृपाली कोळी, राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास मंडळाच्या अध्यक्षा विभता अभिनय कोळी, निवेदक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, मलेशियातील ट्रायथलॉन स्पर्धेत आर्यनमॅन ठरलेले मिनेश आणि गुंजन कोळी दाम्पत्य, वीरेंद्र पाटील, राष्ट्रीय खोखोपटू शिवम तांडेल, हर्षित कोळी यांचा समावेश होता। या कोळी महोत्सवाचं औचित्य साधून घेण्यात आलेल्या कोळी पदार्थांच्या पाककला स्पर्धेत यतीन कोळी यांनी स्टफ बोंबील, सोनाली कोळी यांनी चिंबोरी मसाला आणि नीता कोळी यांनी चिंबोरी भात आदी अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे विजेते ठरले। खासदार नरेश मस्के, माजी नगरसेविका नम्रता कोळी, महदीप बिष्ट आणि इतर मान्यवरांनी यावेळी उपस्थिती दर्शवली। बाळकूम, कोलशेत, मानपाडा आणि ढोकाळी येथील मूळ सातबारा उतार्यातील क्षेत्र आणि नवीन मालमत्ता पत्रकातील नोंदींमध्ये मोठी तफावत असल्याचं आढळून आले। त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होऊन यशस्वी नगरसारख्या जुन्या वसाहतीतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडलाय। त्यामुळे मूळ सातबारा उतार्यातील क्षेत्र आणि मालकी हक्क कायम करून देण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे। नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेतील महसुली गावं, बाळकूम, कोलशेत, मानपाडा, ढोकाळी येथील मूळ सातबारा उतारा आणि नवीन मालमत्ता पत्रक यात असलेल्या नोंदींची तफावत आणि त्यामुळे जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलाय। मालमत्ता पत्रकात झालेल्या चुकांची नोंदी हा रहिवाशांवर अन्यायच असल्याचं केळकर यांनी स्पष्ट केले।
यशस्वीनगरसारख्या गृहसंकुलात 40 ते 50 वर्ष जुन्या इमारती आहेत. त्या धोकादायक झाल्या असून ठाणे महापालिकेनं त्या रिकाम्या करण्यासाठी रहिवाशांना नोटीसाही बजावल्यात. चुकीच्या नोंदींमुळे या इमारतींचा पुनर्विकास करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचं केळकर यांनी नमूद केले. अस्तित्वात असलेला 7/12 उतारा कालबाह्य समजून नवीन दिलेल्या नोंदींनुसार नवीन मालमत्ता पत्रकांप्रमाणे क्षेत्र आणि मालकी हक्क समजण्यात येईल असं शासनानं नमूद केले. मात्र मालमत्ता पत्रक देताना झालेली चौकशी, तपासणी आणि नोंदणी चुकीच्या पद्धतीनं झाल्याचंही केळकर यांनी पुनरुच्चार केला.